गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वाळू वाहतूकसाठी लागणारा टॅक्स जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनासोबतच रेती व्यावसायिकांना देखील मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागत आहे. एकीकडे जवळ असलेल्या गुजरात राज्यामधून मोठ्या प्रमाणावरती रेती जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवली जात असते. परंतु झिरो रॉयल्टी बंद असल्यामुळे म्हणजे महाराष्ट्राचा जो लागणारा जो महसूलचा जो टॅक्स आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून बंद झाला. त्यामुळे या रेती वाहतूक करणाऱ्यांकडे महाराष्ट्राची कुठलीही परवानगी नाही. त्यामुळं महसूल विभागाकडनं यांच्यावरती कारवाई जी आहे ती दिवसागणिक केली जात आहे. त्यामुळे यांच्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये आता रेती वाहतूक करणारे जी काही संघटना आहे ती आता आक्रमक झालेली. आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने रेती वाहतूक करणारे जे काही वाहतूकदार आहे त्यांनी संप पुकारलेला आहे आणि या संपामुळे या ज्या वाहनं जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती वाहनं जे आहेत ते आता लावण्यात आलेले आहेत. त्यामुळं नंदुरबार शहरामध्ये आणि जिल्ह्यामधील बांधकाम व्यावसायिकाला मोठा फटका जो आहे तो बसताना दिसून येत आहे. एकीकडे राज्य शासनाच्या वतीने घरकुल योजनेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आणि योजना ज्या आहेत त्या चालवल्या जातात. विशेषतः रेती वाळू या काही ज्या वस्तू लागत असतात त्यांना देखील मोबा जे आहे ती दिली जात असते. परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने लागणारा जो टॅक्स आहे जीएसटी तो गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळं या रेती व्यावसायिकांवरती मोठ्या प्रमाणावरती कारवाई जी आहे ते होत आहेत आणि या कारवाईच्या विरोधामध्ये रेती व्यावसायिक असोसिएशन जे आहे ते आता आंदोलनावरती गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या गाड्यांचे चक्का जाम जो आहे तो झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती वाहनं जे त्यांनी आता नंदुरबार शहरामध्ये लावलेले. जोपर्यंत झिरो रॉयल्टी सुरू होत नाही आणि महसूल विभागाच्या कारवाया थांबत नाही तोपर्यंत कुठलीही रेती आणि वाळू वाहतूक होणार नाही अशी भूमिका या वाळू वाहतूकदारांकडनं केली जात आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.